हालेलुया हालेलुया. गहू दळून आणल्यावरच पीठ येतं. दुकानातून गहू आणल्यानंतर डायरेक्ट आम्ही गहू खातो का? डायरेक्ट आम्ही गहू खातो का? काय करतो? ते गहू स्वच्छ करतो. हालेलुया. ते गहू स्वच्छ करतो, दळून आणतो, ते पण बारीक दळतो. लक्ष द्या, कसं दळतो? बारीक दळतो. आणि मग त्याची काय करतो? भाकरी पीठ मळतो, मुरू देतो, नंतर भाकर तयार करतो, शिजवतो त्याला. हालेलुया. अन्न त्याच्यानंतर खातो. हालेलुया. ते खाल्ल्यानंतरच आमच्या देहाला काय होतं? ते रक्त पुरवठा करतो. हालेलुया हालेलुया हालेलुया. मग तुम्ही वचन नुसतं ऐकता आणि रिकामीच घरी जाता. आहे का काही कामाचं? आहे का? आहे का? हालेलुया. तुम्ही काय करता? आरसा समोर घ्या, त्या आरशात प्रतिबिंब स्वतःचे पहा. आरशात जोपर्यंत पाहता तेव्हापर्यंत कसे दिसणार आम्ही? कसं दिसणार? ब्रदरला पुढचे पाठीमाग. हालेलुया हालेलुया. आरशात जोपर्यंत दिसते तोपर्यंत आम्हाला आमचं रूप कळतं, मी कशी आहे, मी कसा आहे. आणि आरशाच्या बाजूला गेल्यानंतर आठवण का? आठवतं? कुठं तीळ आहे, कुठले केस बाजूला गेले नाही कळत. कुठपर्यंत कळतं? जोपर्यंत आम्ही आरशाच्या समोर उभा आहात तोपर्यंतच कळतं. कुठंतरी काळं लागलंय, कोणी म्हटलं इथं तुझ्या काळं लागलंय. आम्ही पहिले पुसत नाही, पहिले काय करतो? आरशात जातो, आरशात बघतो कुठं ऍक्युरेट, कुठं काळ आहे, आणि ते काळ कसं स्वच्छ होईल याकडे आम्ही लक्ष देतो. पहिले पटकन जातो. हालेलुया हालेलुया. तसं आमचं जीवन आहे. ते स्वच्छ करण्यासाठी कशाची गरज आहे? आरशाची गरज आहे. हालेलुया. नाकावर काळे इथं असाच स्वच्छ करणार, नाक तर काळच राहणार का नाही? मग आम्ही काय करणार? आरशात जाणार, निहाळून बघणार, व्यवस्थित बघू दे बाई, मला स्वच्छ करून दे, कुठं काळं दिसतंय, मला लोक हसतील. हालेलुया. हा आरसा म्हणजे आमच्या परमेश्वराचं वचन आहे. हालेलुया म्हणा. हालेलुया. मग आमच्या जीवनात बदल का नाहीये? आम्ही प्रभूजवळ येतो. कशासाठी येतो? माझ्या जीवनातले वादळ दूर करण्यासाठी, माझ्या घरातली परिस्थिती, माझ्या कुटुंबातले लोकांचं जीवन बदलण्यासाठी आम्ही प्रभूजवळ येतो. तुम्ही श्रीमंत असता तर तुम्ही इथं आले असते का? असता का? असता का? कशात नसता आला? एसीच्या रूम मध्ये मस्त झोपा घेतल्या असत्या का? तुम्हाला सुख शोधण्याची गरजच नाही. सुख पैशाने तुम्ही, बरोबर आहे ना? बरोबर आहे. श्रीमंत असता तर तुम्ही इथं कशाच नसते आला. हालेलुया. पण त्या श्रीमंताचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, तुमचा आणि माझा आहे, म्हणून तुम्ही इथं आहात. हालेलुया हालेलुया हालेलुया. मग तुम्ही, तुमच्याजवळ पैसा नाही, तुमच्याजवळ धन नाही, तुमच्याजवळ काही नाही म्हणून लढत बसू नका. तुमच्याजवळ ख्रिस्त आहे आणि तुम्हाला स्वर्गाचं राज्याचं वारीस बनवले, याच्यामध्ये आनंद करा. हालेलुया हालेलुया हालेलुया. आमचं रडगाणी चालू राहतात, हे नाही, ते नाही, ते नाही, ते नाही. आज मला देवाची आठवण एक गोष्ट दिवसभरात शिकवली. आज सकाळची गोष्ट आहे. माझ्याकडे 10 रुपये पण नव्हते सकाळपासून. हालेलुया. पण मला देवाने सांगितलं, पैसे नाही तरीही मी तुला जगवत. हालेलुया. मला रेती पाहिजे, सिमेंट पाहिजे होते. आता मी म्हटलं रेतीवाल्याचा फोन आला, मी आत्ताच येते. हालेलुया हालेलुया. त्याच्यानंतर घरात पाणी नव्हतं. सगळ्या गोष्टीला पैसा लागतो, पण जो प्रभूवर अवलंबून आहे त्याला प्रभू देतो. हालेलुया. मी म्हटलं, प्रभू मला पैशाची गरज नाही, मला तुझी गरज आहे. हालेलुया. मला पैशाची गरज नाही, मला कोणाची गरज आहे? तुझी गरज आहे, आणि तू मला देणार हा माझा विश्वास आहे. हालेलुया. पाण्यावाल्याचं मी हे का सांगते की आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये जगत असताना आम्ही पूर्ण त्या पैशावर अवलंबून जीवन नाही जगायला पाहिजे. माझा प्रभू मला सांभाळण्यास समर्थ आहे. हालेलुया हालेलुया. पाण्यावाल्याला फोन केला, पाणी चाहिए.
कितना चाहिए? मैं बोली 500, नहीं 1000 लो. म्हणजे आज पैसा नाही. चलेगा बोले. चिकट माणूस काय म्हटला? चलेगा बोले. 500 ने 1000 डाल देता. एखादा काय म्हटलं असतं, पैसे नाही ना 500 ले लो. तो काय म्हटला? नाही 1000 डालताना बोले जान दो. कोणी दिलं? पैशावर अवलंबून ठेवलं का हो? त्याच्यानंतर रेतीवाल्याचा फोन आला. मैं गाडी लेके आ रहा 10 मिनिट में. म्हटलं प्रभू हा तर थांबणार नाही, हा नवीन माणूस आहे, तू कुठून तरी मार्गदर्शन कर, मदत कर. मी जात नाही, तू माझ्यासोबत आहे. बाहेर गेले. एक ठिकाणाहून 1200 रुपये मला मिळाले. कोणी दिले हो? कोणी दिले? तुम्ही त्याच्या वचनानुसार चालाल, त्याचं वचन स्वीकाराल की तुम्हाला समर्थ आहे सांभाळण्यास, तेव्हा तो काम करा. बरोबर आहे ना? कधी काम कराल? कधी काम कराल तो? जेव्हा तुम्ही त्याचं वचन स्वीकाराल, त्याच्या वचनाचे अनुसरण कराल, त्याचं वचन अंतःकरणात जीवनात स्वीकाराल, तेव्हा ते वचन काम करत. हालेलुया. प्रभूची काम करण्याची पद्धत आहे, प्रभूची बोलण्याची पण पद्धत आहे. प्रभू काम कसं करतो? वचनाने करतो, हात ठेवून नाही. कशाने काम करतो? देव वचनाने काम करतो. देव वचनाद्वारे आमच्याशी भेट घेतो. देव वचनाद्वारे आम्हाला गहन गोष्टी सांगतो. आज आपण म्हणतो माझी परिस्थिती का बदलत नाही, माझं जीवन का बदलत नाही, माझ्या जीवनातली कमतरता का दूर होत नाही. आम्ही तर आशीर्वादाने कशा आहोत? आशीर्वादित आहोत. आम्ही कोण आहोत? मागच्या आठवड्यात शिकलो आम्ही कोण आहोत? हालेलुया. कोण आहोत? राजकन्या मागत फिरत नाही. राजकन्या, राजाचं लेकरू मागत फिरतं, काय करतं? माझा बाप आहे ना सगळं द्यायला. काय म्हणते राजकन्या? राजपुत्र माझे पिता आहेत ना, ते देतील सगळं काही. राजाच्या लेकराचे शब्द आहे. मग तुमचा बाप राजा आहे, तुम्ही नाही बोलायला पाहिजे का? पटत असं तर जोरात हालेलुया. अरे तुम्ही नुसते ऐकता जाता, त्याच परिस्थितीत जीवन जाताय. असं मी एकाच्या तोंडून ऐकलं नाही. सुद्धा मागच्या आठवडे हे वचन होतं, पण ते वचन मी घरी गेल्यावर पण वाचलं, पण त्या वचनानुसार माझ्या जीवनात काम झालं, माझी अडलेली परिस्थिती बदलली. देतं का कोणी साक्ष? कोणी असं वही पण आणत नाही की मी हे वचन लिहून घेते. मी प्रभूत नव्हते, मी सेवेत नव्हते, मी प्रभूत होते, पण मी जे सेवक वचन सांगायचे, मी ते वचनाचं पूर्ण अध्याय म्हणजे जे वचन लिहिले, नुसतं आकडे नव्हते टाकत, काय शब्द त्या वचनातून ते सुद्धा आतापर्यंत माझ्याकडे 2015-16च्या वया आहेत. तुम्ही भुकेले होऊन जाल तर तो तुमची भूक भागवर. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. भूक कशी भागायला जाईल? सांगायचं समोरच्याला मी भुकेली आहे.